झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातल्या भटके जोशी समाजात जात पंचायतीकडून होणाऱ्या छळाचं धक्कादायक वृत्त झी मीडियानं उघड केल्यानंतर आता अनेक कुटुंबियांच्या तक्रारीही पुढे आल्यात। केंद्रीय भटक्या विमुक्त जमातीसाठी नेमलेल्या रेणके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांच्याशी सोयरीक करणाऱ्या शिंदे कुटुंबियांनीही जातीबाहेर काढण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी शिंदे कुटुंबियांकडून जाणून घेतलेली ही त्यांची व्यथा। हिंगमिरे कुटुंबियांचा मानसिक छळ आणि त्यांना जातीबाहेर काढण्याचा प्रकार झी 24 तासनं मांडल्यानंतर आता राज्यभरातून वेगवेगळी लोक त्यांच्यावरचा अन्याय समोर मांडू लागली आहेत। आज नाशिक पोलिसांकडे अनेक केसेस या ठिकाणी दाखल झाल्या आहेत। 40 ते 50 लोकांवरचे जबाब घेण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत अजून एक केस आपल्यासोबत आहे जी खूप महत्त्वाची आहे। केंद्रीय भटक्या विमुक्त जमातीचे जे अध्यक्ष आहेत रेणके, त्यांच्याकडे मुलगी दिली म्हणून ज्यांना जातीबाहेर टाकण्यात आलं असे सद्गृहस्थ आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी काय परिस्थिती झालेली होती, कशा पद्धतीने यांनी तुमचा छळ केला। सर, माझी साली आम्ही ती रेणके साहेबांच्या घरी दिली। आम्ही स्थळ वगैरे जमवलं, पण ते समाजाला मान्य नव्हतं। जातीबाहेर टाकलं म्हणजे आम्हाला कुठल्या कार्यक्रमात येऊन दिलं नाही, कुठल्या जिथं कोणाचं दसक्रियाविधी झाली तिथे येऊन दिलं नाही। जायचं असेल तर दंड भरायचा 21,000 रुपये आणि त्याची पावती देणगी म्हणून देणार। माझं तर एवढं आव्हान सर या समाजामध्ये सगळ्या समाज। तुम्ही बाळकृष्ण रेणके जे आहेत, मग त्यांच्याकडे याबाबत काही तक्रार केली नाही का? त्यांना काही सांगितलं? हो, त्यांच्यावर आम्ही तक्रार केली। त्यांनी खूप सपोर्ट दिला आम्हाला। त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते म्हणे तुम्ही आमच्या घरी मुलगी द्या, मी काय करतो बघू। मग त्यांनी इथं नाशिकमध्ये ते आले, त्यावेळेस सगळ्या पंचांना बोलून घेतलं होतं। रेणके साहेबांनी सांगितलं तुम्ही जा शिंदे साहेब, तुम्ही जा पोलीस तक्रार द्या, मी तुमच्या पाठीशी आहेच। ते आमच्या पाठीशी ते पण नाशिकला येणार आहे आणि ते पण याची चौकशी करणार सर। एकूणच केंद्रीय भटक्या विमुक्त समाजाची जी काही कमिटी आहे त्याच्याच अध्यक्षांना म्हणजे मंत्री लेव्हलच्या या अध्यक्षांना सुद्धा या पद्धतीने त्रास दिला जात असेल, त्यांचं ऐकलं जात नसेल, तर पोलिसांच्या कायद्यापेक्षाही हा कायदा किती मोठा आहे आणि कशा पद्धतीनं हा गळा घोटू शकतो हे यातून समोर आलेलं आहे। आता गरज आहे ती महात्मा नगरमध्ये झालेल्या हत्येच्या बाबतीमध्ये या सर्व आरोपींना गोवण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।